नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 जानेवारी आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक 600 ते 750 मध्ये आज आवक कमी आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कातसागेचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळेल, तर शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलंच नागी काय भाव गेली खात? 500 रुपये जायले खात, बघ शकतो 500 रुपीज। कुठली खात? शिंदे। बर, पुढे बघू। कांदा काय भाव गेला? गोल्टी 1250 रुपये, गोल्टी 1250। बर। आणि हे काय जायले? 1500 रुपये। मग आले ना तुम्ही 1500 रुपये, 1500 रुपीज, 1500 रुपये। आणि गोल्टी 1200 रुपये, 1226, 1226 रुपीज। बर, कुठले? शिंद ना। बर, काय भाव गेलो? 1240 बघ शकतो तुम्ही। गोल्टी 1240, 1240 रुपीज। कुठले? वडनेर बैरो। बर, पुढे बघू। काय भाव गेलो? 1552 बघ शकतो, मीडियम साईज आहे। 1552, 1552 रुपीज। कुठला कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे। 1552 रुपये। बियाणं कोणतं होतं व्हायचं? बियाणं येल्लोरचं बियाणं आहे। बर, बघ शकतो। पुढे बघू। काय भाव गेला कांदा? 1300 रुपये, 1300 रुपीज। नारळी बियाणं आहे का? कुठलं आहे? दैवत। बर, उमराना। पुढे बघू। काय भाव गेला खात? 501 रुपये बघ शकतो खात, 501 रुपीज। कुठले? कानमंडळ। बर, पुढे बघू। बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1680, 1680 रुपीज। कुठला आहे कांदा? पन्हाडी पाडा। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। 1680 रुपये, पन्हाडी पाडा, घरगुती बियाणं आहे। काय भाव गेलो? 1880 रुपये जायले बघ शकतो। 1880, 1880 रुपये। कुठला आहे कांदा? परसूल। काय रे, कांदा कुठला आहे? कांदा कुठला आहे? परसूलचा आहे का? बर, बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना। पुढे बघू। बघ शकतो गोल्टी। काय भाव गेली गोल्टी? 1250 रुपये, 1250 रुपीज। कुठली गोल्टी? नांदूर। बर, 1250 रुपये गोल्टी। पुढे बघू। काय भाव गेलं काका? 1400 रुपये, 1400 रुपये बघ शकतो। 1400 रुपये, 1400 रुपीज। गोल्टी आहे, लाल गोल्टी कलर आहे। कुठली गोल्टी? नांदूर। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, नांदूरचा कांदा आहे। बर, पुढे बघू। काय भाव गेलं? 1299। कुठला आहे कांदा काका? रेडगाव। 1299 बघ शकतो, 1299, 1300 रुपये जायले लगभग, 1300 रुपीज। पुढे बघू। काय भाव गेलं पाहुणे? 2150 रुपये बघ शकतो, 2150 रुपये, 2150 रुपीज। कुठला आहे कांदा? चांदवडचा कांदा आहे। 2150 रुपये। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। क्वालिटी बघ शकतो कांद्याची, येल्लोरचं बियाणं आहे। पुढे बघू। काय भाव गेलं? गोल्टी 800, कांदे 1900 रुपये जायले कांदा बघ शकतो, 1900 रुपीज। आणि गोल्टी 1900 बरोबर ना? गोल्टी 800 रुपये। बर, 800 रुपये गोल्टी, 800 रुपीज गोल्टी। कुठले? खडकवासर। बर, पुढे बघ। काय भाव गेलं काका? 1800 रुपये, 1800 रुपीज बघ शकतो क्वालिटी, 1800 रुपये। काका कुठले हो? चांदवड, रानवड। बर, रानवडचा कांदा आहे। पुढे बघू। काय भाव गेलं? 2153, 2153, 2153 रुपीज। 2153 कुठला आहे कांदा?
हा आम्ही दोनचे पण कांदा घेतला. बरं 2153. बियाणं कोणतं होतं त्याचं? एक घरगुतीच आहे. घरगुती चायना. बरं 2153 2153 रुपीज चायनाचं बियाणं आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2170 2170 रुपीज. कुठला आहे कांदा? काव कुठला आहे कांदा? आडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरचं बियाणं. घरगुती बियाणं आहे का? बरं आडगावचा कांदा आहे, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 2160. 2160 2160 रुपीज. 2160 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं 2160 रुपये 2160 रुपीज कानमंडळाचा कांदा आहे. काय भाव गेला कांदा? 1630. 1630 रुपये. बघ शकतो 1630 रुपये 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? खेलदरीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं बरं खेलदरीचा कांदा आहे. पुढे बघू खात काय भाव गेली? 500 रुपये 500 रुपीज खात. बघ शकतो. कुठले? शिंदे. ही खात काय भाव गेली? 525 झाले 525 रुपीज. कुठले? शिंद. बरं पुढे बघू गोल्टी काय भाव गेली? 1200 रुपये 1250 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? चांदवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? साधं बियाणं आहे. बरं चांदवडचा कांदा आहे. पुढं बघू बघ शकतो गोल्टी. काय बघली गोल्टी? गोल्टी है ती गेली आपली 1451 रुपये. 1451 1451 रुपीज. कुठली गोल्टी? ते मला आपलं वडाळी भोईची. अच्छा वडाळी. आपल्याला सांगता नाही ते शेटी. बरं पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. 1200 रुपये झाले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळीचा कांदा आहे. 1200 रुपये. बरं आणि हे काय जाईल? 1500 रुपये. बघ शकतो 1500 रुपये 1500 रुपीज. बरं पुढं बघू एकच गावाचं आहे ना? काय भाव गेलो? काय भाव गेलो? हा 900 रुपये 900 रुपये जायले. चोपडा आहे बघ शकतो तुम्ही 900 रुपीज. कुठले? पिंपळगाव. बरं कुठला कांदा बोलले होय? कानमंडळ. बरं पुढं बघू खात काय भाव गेली? 200 रुपये. 200 रुपये 200 रुपीज. आणि गोल्टी? 1200 रुपये गोल्टी. बरं 1200 रुपीज. कुठले? गोल्टन. पुढं बघू बघ शकतो गोल्टी काय बघली त्याला? 1200 रुपये. हे कोणीतला नाही एकच आहे का? बरं 1200 रुपये 1200 रुपीज. कुठले दादा? पन्हाडीपाडा. पुढं बघू काय बघली गोल्टी? 1250. बघ शकतो 1250 रुपये 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाना. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. शिरसाण्याचा कांदा आहे. बरं पुढं बघू तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघ शकतो कांदा काय भाव गेलो? काय भाव गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बरं पुढं बघू 1600 रुपये. काय भाव गेलं? 2370. आता मोठे कांदे चालू झाले बघ शकतो 2370. स्टार्टिंगला हलका माल घेतला आपण गोल्टी आणि खात. आता एक नंबर भाव बघू 2370 झाले 2370 रुपीज. कुठला आहे कांदा? नारायणगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं नारायणगावचा कांदा आहे 2370 2370 रुपीज. पुढं बघू इकडं कोण आहे हो? काय भाव गेलं? 2422 रुपये. बघ शकतो क्वालिटी 2422 रुपये 2422 रुपीज. कुठला कांदा आहे? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूळचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं पाहुणे? 1900 रुपये 1900 रुपीज. बघ शकतो 1900 रुपये 1900 रुपीज. कुठला कांदा? दोडांबा. बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलो? गोल्टी काय भाव गेली?
गोल्टी काय भाव गेली गोल्टी 1471 1471 1471 रुपीज. कुठला आहे कांदा कांदा पुरीचा पुरीचा शेलूपुरी. बरं पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो 1851 1851 रुपीज. कुठला आहे कांदा दरसवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे 1851. पुढं बघू काय भाव गेलो आपला 1780 1780 रुपये 1780 रुपीज. कुठला आहे कांदा वावी. बियाणं कोणतं होतं त्याचं बियाणं आपलं पंचगंगाचं बियाणं आहे. बरं वावीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो 1900 रुपये 1900 रुपये जाईल बघ शकतो. मीडियम साईज आहे 1900 रुपये 1900 रुपीज. कुठले का हो? कुठले वडळी भुई. बर पुढं बघू काय भाव गेला दादा 2114 2114 रुपीज. बघ शकतो 2114 2114 रुपये. कुठला आहे कांदा साक्री तालुका. बियाणं कोणतं होतं दादाचं गावठी बियाणं आहे. बरं साक्री तालुक्याचं कांदा आहे. पुढं बघू बघ शकतो मीडियम साईज आहे. काय भाव गेलो 1990 जाईल 1990 रुपीज. कुठला आहे कांदा तांगडी. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे. तांगडीचं कांदा आहे 1970 ना 1990. पुढं बघू काय भाव गेलो 2001 रुपीज. बघ शकतो 2001. कुठला आहे कांदा कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचं कांदा आहे 2001 रुपये जाईल. पुढं बघू काय भाव गेलं 2251 2251 रुपीज. बघ शकतो 2251. कुठला आहे कांदा कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचं कांदा आहे 2251 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं 1640 रुपये जाईल. बघ शकतो क्वालिटी 1640 रुपये 1640 रुपीज. कुठला आहे कांदा आडगाव टप्पा. बर पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो 2176 2176 रुपीज. कुठला आहे कांदा पालखेड. बरं बियाणं कोणतं होतं याचं बियाणं बरं 2176 जाईल 2176 रुपीज. पुढं बघू